जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन लोचने रूप पाले
नामाचे पवाडे अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा राम नामाचे पवाडे अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा पडे धन्य तो एक चौधारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी कामने राम नामी कृतकृत्य झालो आम्ही कृतकृत्य झालो आम्ही कृतकृत्य झालो कामने राम नामे कृतकृत्य झालो आम्ही कृतकृत्य झालो आम्ही कृतकृत्य झालो आम्ही धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी जय जय गोपाल रघुमाई जय जय गोपाल रघुमाई गोपाल रघुमाई जय जय गोपाल रघुमाई जय जय गोपाल रघुमाई जय जय गोपाल रघुमाई जय जय गोपाल रघुमाई विठोबा रे राम नामाचे पोवाडे 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 अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा पडे धन्य तो संसारे धन्य तो एक संसारी अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा पडे धन्य तो एक संसारी
संसार राम नामाचे पोवाडे 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 अखंड जाती वाचा पडे अखंड जाती वाचा पडे धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी अखंड जाची वाचा पडे अखंड जाची वाचा पडे धन्य तो एक संसारी धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारे उच्चारी 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 राम नाम जो उच्चारी राम नाम राम नाम राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी राम नाम जो उच्चारी
विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा जगद्गुरु हरि रामनामाची पवाडी अखंड ज्याची वाचा पडी धन्य तो एक संसारी रामनाम जो उच्चारी रामनाम गरजे वाचा काळा ज्ञाधारक त्याचा धन्य तो एक संसारी रामनाम जो उच्चारी तुका म्हणे रामनामी तुका म्हणे रामनामी कृतकृत्य झालो आम्ही धन्य तो एक संसारी रामनाम जो उच्चारी विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्याम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदांधकारापहम हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पति गोपेश गोपिकाकान्तं राधाकान्तं नमस्तुते पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया आपल्या
पूर्णा येथील पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होतोय. वैकुंठवासी हरिभक्तपरायण माधवस्वामी पूर्णेकर, साईनाथ महाराज, चितगण स्वामी, सकाराम महाराज आणि यावर्षी ज्यांची खरोखर अनुपस्थिती आपल्या मनाला हेलावते आदरणीय हरिभक्तपरायण आबा बाळ महाराज पूर्णेकर, या सगळ्यात बेंच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेल्या या महोत्सवातली ही आजची सेवा माझ्या वाट्याला आमचे रामदादा आणि सिद्धेशदादा या दोघांच्या निमंत्रणावरून प्राप्त झाली आणि तुम्हाला सज्जन भाविकांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. मला वाटतं 10 वाजत आले, मंडळी अजून येतेच आहे. 11 वाजेपर्यंत येईस्तोवर आपण कीर्तन करू. मंडळी येणं बंद झालं की आपण कीर्तन बंद करू. विठ्ठल सत्यनारायणाची पूजा घालणाऱ्या माणसाला असं वाटतं लोकांनी पोथी ऐकायला यावी, वाटतं त्याला यावं लोकांनी पोथी ऐकायला. तो जर सांगायला गेला ना आमच्याकडे प्रसादाला या, लोक म्हणतात आम्ही प्रसादाला येतो पण पोथी संपली का, असा त्यांचा प्रश्न असतो. तशी 11 वाजेपर्यंत येणारी मंडळी ही पोथीला नाही प्रसादालाच येते असं मला वाटतं. काही हरकत नाही, पण आता जागा पण नाही. चला लवकर बसा. तुम्ही उगीच त्रास करत बसलात, मी बंदच करणार होतो. आता आपण 1 तासामध्ये सेवा आटोपणार आहोत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वरब्रह्माचे पुजारी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मित्र दहीभक्ती महाराज, हरिभक्तपरायण मंगेश महाराज, सुनील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना प्रणिपात करतो. नाद ब्रह्माची सेवा करण्यासाठी या ठिकाणी वासिंदहून आलेले मयूरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत जोरात. खूप आनंद वाटतो. खंत फक्त एकच आहेत, आज आबा नाही तेथे कुठेतरी खुर्चीवर बसलेले असायचे आणि विशेष लोभ होता दैवती महाराज माझ्यावर त्यांचा. मला ज्या दिवशी ही घटना कळली खरोखर अंतःकरण भरून आलं. या माणसाने निस्वार्थ प्रेम केलं महाराज दुसऱ्यावर. अरे आपल्या लेकरावर कोणीही प्रेम करतं महाराज, पण दुसऱ्याच्या लेकरावर करून पहा, तुम्हाला प्रेम म्हणजे काय कळेल. ऐका, आई मुलावर प्रेम करते या मताचा मी अजिबात नाही महाराज. आई मुलावर नाही प्रेम करत, आई आपल्या मुलावर प्रेम करते, लक्षात ठेवा. 2 मुलं उन्हात खेळत होती, आईने आपल्या मुलाला बोलवलं, रामू घरात ये रे बेटा. तो म्हटलं का ग आई, माझा मित्र तर उन्हात खेळतोय, त्याला मरू दे, तू सावलीत होय म्हटले. हिला आई म्हणतात महाराज. एक वाक्य सांगेन आबासाठी, तेवढंच वाक्य माझ्या अंतःकरणातून मी त्यांना देऊ शकतो, या पलीकडे काही देऊ शकत नाही. मी एकच वाक्य सांगेन मित्र, लोकाचं उन्हात मेलं तरी चालेल पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात, पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल पण लोकाचं पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराज. याचे काय आई होता येतं राजाओ. आबांनी माऊलीसारखं प्रेम केलं, माझ्यावरच नाही सगळ्यांवर केलं. आज ती उणीव नक्कीच आहे. भगवान प्रभू परमात्मा आबा ज्याही जागेवर असतील त्या जागेवर अत्यंत आनंदाने असतील, यात अजिबात शंका नाही. का त्यांनी आपलं सगळं जीवन हे केवळ आणि केवळ परोपकारासाठी वापरलं आणि जी माणसं परोपकारासाठी जगतात ती आयुष्यभर समाधानी असतात, यात अजिबात शंका नाही. विठ्ठल कितवा दिवस आहे कार्यक्रमाचा? आज कार्यक्रमाचा कितवा दिवस आहे? थांबा हो, आज कार्यक्रमाचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे आज. कितवा दिवस आहे? 5वा. कितवा दिवस आहे ते? 5वा. जमातच कोरडं केलं महाराज. ते 4थाच आहे बाळा, बरोबर आहे. 4थ्या दिवसाची सेवा तारखेमध्ये पण दैवाते बा काय असतं की या पिरियडमध्ये प्रचंड कार्यक्रम असतात. 2 ते 3 वेळेला सिद्धेशदादांना सांगून हा कार्यक्रम मी मागे पुढे केला. मागच्या वर्षी तर बसलाच नाही कार्यक्रम, शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला पण नाही बसला. आणि आनंद वाटला, आबांना माझी सेवा करून घ्यायची होती. त्या योगाने आज माझ्या मुखातून जे काही शब्द निघतील ते सगळे आबांच्या चरणी समर्पित करणार आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांचं
त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग देवडीकर प्रतीमध्ये सापडत नाही. तुम्ही आपण जी प्रत वाचतो ना तिच्यामध्ये सापडत नाही. हा ओळीची गाथा नावाचा एक प्रकार आहे शिरवळकरांचा, त्या प्रतीमध्ये मात्र तो सापडतो. मात्र फडकरी जे वारकरी आहेत ते फडकरी वारकरी हा अभंग म्हणत नाहीत. पण आपल्याला काय असो, ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा या न्यायाने. हे तुम्हाला एक थोडंसं मार्मिक चिंतन मानतो. आज राम शिकवणार आहे मी तुम्हाला. ऐकत राहा, खूप गोड आहे. राम शब्दच मुळात विष्णू पुराणामध्ये अशा पद्धतीने तयार झालाय. रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकं पुन्हा प्रवेश भावेच मकारस्तु मातवत. तुम्ही असं इकडे सारखा नाही तर इकडे सारखा. मला लाऊडस्पीकर वाल्याला बघू द्या. खूप गोड आहे तुमचा लाऊडस्पीकर. छान वाटला. टाळी वाजवा एकदा त्यांच्याकडे. बरोबर बरोबर. आवाज असा मेंटेन असू देत, काही अडचण नाही. सुंदर आहे. रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकं. मला एमएच्या 2ऱ्या वर्षाला असताना एक पेपर होता साहित्य कृतींचा अभ्यास. त्याच्यामध्ये वष्टव्य आणि कंठस्थ नावाच्या 2 ध्वनी येतात. काही स्वर ओठातून निघतात. मराठीमध्ये एकूण स्वर किती आणि व्यंजन किती आहेत? उ ए आई ओ औ अम आ किती झाले ते पण मीच मोजू का? क पासून. मराठी भाषा खूप समृद्ध आहे महाराज. मराठी भाषेसारखी समृद्ध भाषाच नाही महाराज. सिद्धेश भाऊ एक सुंदरसा दृष्टांत सांगतो. एक मनुष्य सायंकाळी घरातून बाहेर चालला होता. त्याने आपल्या बायकोला सांगितलं, मी बाहेर चाललो, येताना काही घेऊन येऊ का? कळते का मराठी भाषा तुम्हाला? घेऊन येऊ. त्याने आपल्या बायकोला सांगितलं, मी बाहेर चाललो, येताना काही घेऊन येऊ का? तिने सांगितलं, काहीच आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळलं तर पहा, नाही तर महाप्रसादाला बसा तुम्ही. आता नादच करायचा नाही मराठी भाषेचा महाराज. काही स्वर ओठातून निघतात आणि काही कंठातून निघतात. रा कंठातून निघाला आणि म ओठातून निघाला. काय उद्देश? रा म्हटल्याबरोबर तोंड उघडतं आणि म म्हटल्याबरोबर तोंड बंद होतं. याचा उद्देश असा आहे, रा म्हटल्याबरोबर तोंड का उघडतं? आपल्या अंतःकरणातली सगळी पातकं बाहेर चालली जातात आणि ती बाहेर गेलेली पातकं आत येऊ नयेत म्हणून नो ऍडमिशन विदाउट परमिशन मकारस्तु मातवत तोंड बंद केलं जातं. इतकं सुंदर आहे. आता याच्याकरता प्रमाण सांगेल तुम्हाला. राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी बैसोनी पदवी पदी बैसोनी. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. सुखवचनी आहे. विश्वास अनुभव पाहे. जगद्गुरु तुकोबर आपला स्वत्वाचा अनुभव प्रगट करतायत. बाबा रे, आम्ही या मार्गाने चाललोत ना, तुम्ही पण या. काय उपयोग होतो त्याचा? काय फायदा होतो त्याचा? कलियुगामध्ये नामस्मरण ही तारक शक्ती, लक्षात ठेवा. काही शक्ती प्रेरक आहेत आणि काही शक्ती तारक आहेत. नामस्मरण तारक शक्ती आहे. ती संकटातून तारून नेते. यात नवल नाही. ती जन्ममृत्यू नामस्मरण एवढी तारक शक्ती की तुम्ही अनंत जन्माची पाप एका क्षणात नष्ट करते. जाळून राखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण अखंड. याच्याकरता गीतेमध्ये एक न्याय सांगितलाय. कोणता? ऐका. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्सन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता
उपासते. ज्ञानोबारांनी फार सुंदर ओव्या लिहिल्या त्याच्याकरता. मी सांगतो तुम्ही मोजा. सांगताना चुकल्या तर दोष मला आणि मोजताना चुकल्या तर दोष तुम्हाला. लक्षपूर्वक मोजा. तरी कीर्तनाचे नटनाचे ना श्री व्यवसाय प्राचित्ताचे नामती नाही पापाचे अशी किरे यमदमा लोकेची कुंटणी राठी आगवी. यमने कवनाते यमावे दम्मने कवनाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष उगतायचे नाही. ऐसे मादिनी नामघोषे नाहीशी करते विश्वाची दुःखी अवकी जगची मासुकी. दोंदुमीत भरली ती पाठी विन पावित अमृती विन जेवित योगी विन दावित कैवले डोळा. परिराया रंका पाड धरून येणते सान्या थोरा कडसने करू. एकसरे आनंदाचे आवारू मांडू जगा. काही एखादिनी वैकुंठा जावे कितीही वैकुंठची केले आगवे. ऐसे नामघोष डवरे गौरवे ढवळले विश्व. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. किती उभ्या झाल्यात सांगा. तुमच्या लक्षात राहत नाही ही आमच्या जमेची बाजू आहे. अखंड शब्द करता एवढ्या उभ्या सांगितल्यात. या 9 ओव्यांचा सार माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी एकाच अभंगामध्ये आणलाय. किती जबाबदारीने बोलतो मी तुमच्या समोर, नीट ऐका. ज्या गीतेच्या एका अध्यायाचा सार माऊलींनी 9 ओव्यात आणल्यात त्या 9 ओव्यांच्या माऊलींचं सार माझ्या तुकोबारांनी अभंगाच्या एका पदामध्ये आणला. सदा नाम घोष करू हरी ग. 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 तेने सदा चेता तेने सदा चेता समाधान सर्व सुखदा सर्व अलंकार सर्व सुखदा सर्व अलंकार. तेने सदा चेता तेने सदा चेता समाधान सर्व सुखदा सर्व अलंकार. सोनी राग आहे. सोनी सकाळी 7 वाजता म्हणतात हा राग. सोनी राग गावा फक्त पंडित भीमसेन जोशींनीच. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मराठमोळ्या मातीला दिवसा पडलेली 2 स्वप्न. मराठमोळ्या मातीला दिवसा जागृतावस्थेत पडलेली 2 स्वप्न. एक लता दिदी मंगेशकर आणि दुसरं पंडित भीमसेन जोशी. त्याला काही बस बस बस. लहान पोरं मला अजिबात आवडत नाहीत. त्याला कारण असं आहे, मी मास्तर माणूस आहे. मी दिवसभर 80 पोरं सांभाळतो. ते दिवसा शाळेत त्रास देतात, त्याने रात्री कीर्तनात त्रास देतात. मी इतका आगाऊ, माझ्यापेक्षा ते 7 आगाऊ. दैवाती बुवा मागच्या वर्षी माझ्या वर्गात एक असं वात्रट होतं. त्याला दुपारी 3 वाजता सांगितलं, मी राम्यात डबा दाखव रे. त्यानं तो डबा घेतला आणि मला दिला. होगल्ला ना पुरणपोळी होती त्यात. खाऊ का रे राम्या? खाऊन घ्या ना सर. घरी गेल्यावर आईने विचारलं तर काय सांगशील? सांगून देईल कुत्र्याने खाल्ला म्हणून. घ्या. माझं काम झालं, जा तुम्ही आता. विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा. तुम्हाला एकला गायला जमतं ना? पण प्रचंड कार्यक्रमांमुळे खूप जाम झालोय महाराज. ऐकत राहा.
तुम्हाला या सगळ्यांचं सार एका वाक्यात सांगेन. आणखी ज्याच्या घरी मोबाईल नाही त्याने वरबोट करा. चांगला प्रश्न विचारला मी तुम्हाला ना. बरं, आता दुसरा प्रश्न विचारतो. आजी तुम्हाला प्रश्न विचारतो. मोबाईलची रिंग वाजली की उचलता तुम्ही आणि काय म्हणता? आजी मी तुमच्याशी बोलतोय ना. हे आई, हॅलो. काय म्हणतात? हॅलो. हॅलो शब्दाची स्पेलिंग काय आजी? नाही माहिती ना. DLO. हॅलो शब्दाची स्पेलिंग बरोबर HELLO. हॅलो. प्रश्न आहे, नीट ऐक. तूच उत्तर देशील, कोणी कॉपी करायची नाही, तू आणि मी. BALL बॉल. बॉल म्हणजे चेंडू. CAT कॅट. कॅट म्हणजे मांजर. DOG डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. BAT बॅट. बॅट म्हणजे काय? तू जर सांगितलं तर तुला ₹1 बक्षीस देईन मी. चोप. BAT बॅट. बॅट म्हणजे काय? कोणता तरी गेअर टाक, मागे ट्रॅफिक जाम होते. सांग आता. BAT बॅट. बॅट म्हणजे त्याचं एक काम आवडलं. उत्तर यो ना यो, वर बोट आहे. BAT बॅट. बॅट म्हणजे किती दुर्दैव आहे ना, आपल्याला माहित नाही आपल्याला. BAT बॅट. बॅट म्हणजे फळी. PEN पेन. बाबा तुमच्या खिशाला काय? PEN पेन. पेन म्हणजे काय? लेखणी. कळले पाहिजेत ना शब्द आपल्याला. सगळ्यांना विचारतो. HELLO. हॅलो. हॅलो म्हणजे काय? विनंती करतो, आजपासून एक व्रत घ्या. आजपासून हा मंडप सोडून जाताना मोबाईलची रिंग वाजली की हॅलो म्हणायची नाही. आजपासून रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करा. तुम्ही जर दिवसभरातून 20 वेळेला मोबाईल हँडल करत असाल तर 20 वेळेला देवाचं नाव तोंडात येतं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचं. काय महाराजांचे एक अभंग आहे, सुंदर आहे, गोड आहे, म्हणून दाखवतो तुम्हाला. नामाचे चिंतन प्रगटा पसारा, असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही असाल त्या जागेवर. शेतकऱ्यांनी शेती करायची, देवाचं नाव घ्यायचं. व्यापाराने व्यापार करायचा, देवाचं नाव घ्यायचं. नोकरदारांनी नोकरी करायची, देवाचं नाव घ्यायचं. स्त्रियांना फार सोपं आहे. स्वयंपाक करताना देवाचं नाव घेता येतं. भाकरी करता तुम्ही? भाकरी करतात. भाकरी करण्यासाठी जे पात्र असतं त्याला आमच्याकडे काठवत म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? काठवत आहे का तुमच्याकडे? नाही. पाहिलेलं तरी आहे का? पण स्टीलचं असतं का पितळाचं? लाकडाचं. बरोबर आहे. आता काठवत राहिलं नाही महाराज. आता बायका सुशिक्षित झाल्यात. लक्ष आहे तुमचं? आता काठवत वापरत नाही, बायका सुशिक्षित झाल्यात. त्या स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात. मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो. हे सगळे सुधारण्याचे लक्षण आहेत महाराज. दुर्दैव आहे आपलं. ऐकताय ना? आमच्या खानदेशामध्ये नंदुरबार नावाचा एक जिल्हा आहे महाराज. तिथे संत दगाबाबा नावाचा एक साधू होऊन गेला. एकच भजन करायचा, हरे राम 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 हरे हरे. त्यांना कोणी सांगितलं, बाबा दूध घेता का? हरे राम बाबा जेवण करा ना. हरे राम. एसटी दिसले का असा हात द्यायचे. डॉक्टरने गाडी उभी केली की मध्ये बसायचे. ड्रायव्हरने गाडी उभी केल्यावर कंडक्टरने विचारलं, बाबा तिकीट? हरे राम. तुम्ही नका करू बरं का असं. ते गुंदवलीला उतरून देईल तुम्हाला ते खाली. ती वेगळी अवस्था होती. आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये त्यांना एक व्याधी झाली. गुजरातच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. एकाच क्वार्टर पडले होते 15 दिवस. एवढंच भजन करायचे मयूर महाराज. हरे राम 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 हरे हरे. 16व्या दिवशी डॉक्टरांनी विचारलं, बाबा आज तुमचा डिस्चार्ज आहे, तुमचं बिल कोण भरणार? बाबांनी विचारलं, बिल म्हणजे काय? पैसा कोण देणार? बाबांनी डॉक्टरांना प्रश्न विचारला, डॉक्टर पैसा म्हणजे काय? माझे गुरुजी सांगायचे, त्या साधूने त्याच्या उभ्या आयुष्यात पैशाला हातच लावला नव्हता महाराज.
हातच लावला नव्हता पैसा. डॉक्टरांच्या अंगावर शारे उभे राहिलेत. बाबा तुम्हाला पैसा म्हणजे काय माहित नाही? नाही मला नाही माहिती पैसा म्हणजे काय. माझ्या स्टाफने तुमची शुश्रूषा केली 15 दिवस, त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला मला धन द्यावं लागणार आहे का? धन का धन आहे ना मग माझ्याकडे. कुठे आहे? पलंगाच्या खाली कमंडलू आहे त्यात बघा म्हटले. 1000 रुपये बिल झालंय बाबा तुमचं. कमंडलू मध्ये काय असणार आहे बघा तर खरं. त्या डॉक्टरने जेव्हा तो कमंडलू उचलला तेव्हा तो कमंडलू म्हणत होता हरे राम 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 हरे हरी. त्या डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलला नाव दिलंय संत दगाबाबा हॉस्पिटल म्हणून. मी सांगावं आणि तुम्ही कीर्तनात 1 तास ऐकून घरी घेऊन जावं एवढं सोपं नाही राजा होते. एवढं सोपं नाही. हो लक्षात ठेवा, समोरच्या माणसाच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन करण्याची ताकद निर्माण करते ते नामस्मरण आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी तो अधिकार एवढा सिंहावलोकने प्राप्त केला. महाराज नवल सांगेल तुम्हाला. नवल ऐका, ही सामान्य गोष्ट नाही राजा हो. अनभिषिक्त सम्राट होते माझे तुकोबाराय. तुमच्याजवळ पैसा कितीही असू देत त्यावर तुमचं वैभव अवलंबून नाही. तुमच्याजवळ श्रीमंती किती असू देत त्यावर वैभव अवलंबून नाही. तुमच्याजवळ नम्रता किती आहे याच्यावर तुमचं वैभव अवलंबून आहे महाराज. आम्ही आता जेवायला गेलो होतो महाराज पाटलांकडे. काय नाव त्यांचं? हरिश्चंद्र पाटलांकडे. त्या बायका इतक्या प्रेमाने वाढत होत्या महाराज. त्या बंगला पाहून मी म्हटलं ही बंगल्यातली माणसं एवढी कशी नम्र असू शकतात. नाही तुमचं वैभव त्याच्यावरच अवलंबून आहे महाराज. तुमचं वैभव त्याच्यावरच अवलंबून आहे. एक वाक्य सांगेन तुमच्या अंगावर काठी उभे राहतील. या आर्यावर्तामध्ये असा एक अनाभिषिक्त सम्राट होऊन गेला. त्याच्याजवळ मोजता येणार नाही एवढी संपत्ती होती. त्याला 100 मुलं होती. पण जेव्हा मेला ना जंगलामध्ये तेव्हा कुत्र्यासारखा जळून मेला. आणि ज्या माझ्या तुकोबारांना बसायला पोतं नव्हतं त्याला जगाचा बाप घ्यायला आला. ही भजनाची श्रीमंती. भजनाची श्रीमंती. तुमच्या मनातला गैरसमज दूर करून टाका महाराज. तुम्हाला जर असं वाटत असेल आपण खूप विद्वान आहोत, मनातला गैरसमज दूर करा. आपल्यापेक्षा लोक विद्वान आहेत हे विसरू नका महाराज. तुम्ही आपल्यापेक्षा लोक विद्वान आहेत, आपल्यापेक्षा लोक श्रीमंत आहेत असं तुम्ही ज्या दिवशी समजाल त्याच दिवशी तुम्हाला जगता येईल. नाही तर जगताच येत नाही महाराज. कौटिल्य नावाचा एक शास्त्रकार आहे. त्याचं असं मत आहे या जगात यशस्वी व्हायचं असेल तर आपण वेड्यासारखं राहावं, आतून मात्र बुद्धिवान असावं. का? या जगात काटेकोरपणे वागणाऱ्याला कायदे कानून खूप असतात आणि वेडं बनून जगणाऱ्याला फायदे खूप असतात महाराज. जगता आलं पाहिजे. फक्त जीवन जगण्याची कला येऊ देत राजा हो. जीवन निष्कलंक असलं आणि ते प्रभू परमात्म्याशी रत असलं की तुम्हाला भीती नाही. गिलख्रिस्ट नावाचा एक चिनी तत्वज्ञ, त्याचा इंग्रजीमध्ये एक सुंदर विचार आहे. तुम्हाला मराठीत सांगतो, घरी गेल्यावर तुमच्या डायरीत लिहून ठेवा. गेल्याबरोबर तुम्ही स्वच्छ व निष्कलंक असा की तुम्हाला कसलीच भीती नाही. तुम्ही स्वच्छ व निष्कलंक असा की तुम्हाला कसलीच भीती नाही. दगडावर आपटलं जाण्याचं भय फक्त मळलेल्या कपड्यालाच असतं. लक्षात ठेवा. जे कपडे स्वच्छ आणि सुंदर असतात त्यांना बायका आपटत नाहीत महाराज. त्या पाण्यातून बाहेर काढले की स्वच्छ होतात ती. पण दगडावर तीच आपटली जातात जी मळलेली असतात महाराज. तुम्ही स्वच्छ व निष्कलंक जीवन असू देत. तुकोबारांचा अभंग सांगेल तुम्हाला. तुका म्हणे जीने कामने जीने कामने जीने कामने जीने भले संत संगस्थाने भले संत संगस्थाने तुका म्हणे जिने भले संत संगस्थाने भले संत संगस्थाने. तुका गडापाशी आला सामना दोघांमध्ये झाला. तानाची खाली पडला गड आला पणसिय गेला. गड आला पणसिय गेला. कोणत्या किल्ल्यावरची कथा चालू आहे ही? पोवाडा म्हटलं की
ऐतिहासिक देखावे आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तुकोबारे पवाडा शब्दाचा अर्थ सांगतात, एखाद्या गोष्टीचा वारंवार केला जाणारा जो उच्चार आहे त्याला म्हणतात पवाडे. आणि हेच पवाडे प्रभूच्या रामनामाचे गायले तर जीवनात काय परिवर्तन होतं. राम नामाचे पोवाडे, 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 राम नामाचे अखंड जीवाचा पारे, 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 धन्य तो एक संसारी, 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 राम नामाचे पोवाडे, राम नामाचे पोवाडे, अखंड जीवाचा पारे, अखंड जीवाचा पारे, राम नामाचे पोवाडे, राम नामाचे पोवाडे, अखंड जीवाचा पारे, अखंड जीवाचा टाळी वाजवा एकदा. गोड गातो रे राजा. राम नामाचे पवाडे, पवाडे गायचेत पण कोणाचे पवाडे गायचेत. राम नामाचे पुन्हा पुन्हा वारंवार केला जाणारा उच्चार, ज्याला मी तुम्हाला अखंड शब्द सोडून दाखवला. हो, गीतेतला सततम शब्द सोडून दाखवला आणि जगद्गुरु तुकोबारांचा सदा नामघोष हे शब्द सोडून दाखवलेत तुम्हाला मी. आहात त्या अवस्थेमध्ये प्रभूचं चिंतन करत राहा महाराज. त्याच्याकरता वेगळी वेळ नाही काढावी लागत तुम्हाला. असाल ते करा जेथे तेथे. नाथ महाराजांचा एक हरिपाठातला अभंग आहे. हरी बोला देता घेता हसता खेळता उठता बसता सर्व कार्य करता जनी विजनी एका जनार्दनी हरी बोला. दोन सासवा जर एकत्र आल्यात, दोन सासवा, तर काय करतील बरं? हे रामायण आहे का? सांगा ना लवकर. दोन सासवा जर एकत्र आल्या तर फक्त सुनांची निंदा करतात, आणि दोन सुना जर एकत्र आल्या तर त्या काय हरिपाठ करतात का? ते आपण सासवांचीच निंदा करतात. मग एक काम करा ना, मिळेल त्या अवस्थेमध्ये आणि मिळेल त्या स्थितीमध्ये प्रभूचं चिंतन करायला शिका महाराज. एकदा तेवढं शिकलात रे शिकलात तुम्ही. चला एक दृष्टांत सांगतो, तेव्हा तुम्हाला कळेल जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनातला. तुम्ही इथपर्यंत ऐकलंय. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबार यांना भेटायला गेले, तेव्हा जगद्गुरु तुकोबार टॉयलेटला गेले होते, बाहेर गेले होते. पूर्वी लोक घरात जेवण करायचे, बाहेर जायचे. बैरविधीला घरात बसतात. सुशिक्षित म्हणतात त्यांना, सुशिक्षित.
तुकोबारे सकाळी सकाळी बहिरविधीला गेले होते. रामेश्वर भट्ट तुकोबारांचा तपास करत आले. तुकोबारांची लहानशी मुलगी होती भागीरथी नावाची, ती दत्तधामन करत होती, ताळ करत होती. तिला विचारलं तुझे बाबा कुठे आहेत? बहिरविधीला गेले. कोणत्या देशाला गेले? आता आली का? बघा ना, गावाच्या बाहेर कुठेतरी गेले असतील. तुकोबारांना पाहिलं, रामेश्वर भट्ट तिथे गेलेत. तुकोबारे बहिर्विधीला बसले होते तरी भजन चालू होतं. महाराज बहिर्विधीच्या जागी भजन करतात का? बहिर्विधीच्या जागी तंबाखू खातात का भजन करतात? तुकोबारे बहिर्विधीला बसले तरी भजन चालू होतं. महाराज असे चिल्ले रामेश्वर भट्ट जवळ आले. तुकोबारांनी विचारलं तुम्ही बुडवला रे कुणब्यांनी परमार्थ? काय झालं महाराज? तुम्हाला माहिती आहे का? हो, प्रभू परमात्म्याचं नाव कसं आहे? कसं आहे? पवित्राणांच पवित्राणाम यो मंगलानांच मंगलम. भगवंताचं नाव पवित्र पवित्र आणि मंगलात मंगळ आहे. आणि एवढ्या खराब जागेवर घेतोस? तुकोबारे उद्गारलेत, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या खडी साखर अचानक कस काय कमी व्हायला लागली? माझी मज झाली अनावर वाचा. इथपर्यंतचा दृष्टांत तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय. याच्या पुढचा दृष्टांत तुम्हाला ऐकायचा आहे. सगळ्यांनी ऐका लक्षपूर्वक. इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल दृष्टांत, पण खऱ्या दृष्टांताला सुरुवात राम महाराज आता होते. रामेश्वर भट्ट म्हटलेत, काय म्हणतात तुकोबारे, तुमची वाचा शांत बसत नाही ना? एक काम करा, तुमची वाचाच बाहेर काढा म्हटलेत. जगद्गुरु तुकोबारे म्हटली जीभ बाहेर काढली. रामेश्वर भट्टांनी ती जीभ आपल्या हातामध्ये धरली आणि मग सांगितलं, तुकोबा आता म्हण बरं रामकृष्णारी. मी तुमच्या समोर एवढा बोलतोय ना महाराज गेल्या पाऊण तासापासून. तुम्ही एखाद्याने उठा, म्हणजे आता नको, कीर्तन झाल्यावर तुम्ही एखाद्याने उठा आणि माझी वाचा तुमच्या हातामध्ये धरा, मला सांगा, बोल बरं आता, मला बोलता येईल का? तुकोबारांचं तेच झालं महाराज. तुकोबारांची वाचा कुंठित झाली, पण तुकोबारांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत. तुकोबारांनी एक सिद्धांत लिहिला, महिला मंडळ नीट ऐका. अंगावरची साडी फाटली, नवऱ्याला साडी आणा साडी आणा साडी आणा असे अजिबात सांगू नका. फक्त एकच काम करा, त्याच्याबरोबर कुठे साखरपुड्याला जायची वेळ आली की ती फाटलेली साडी नेसा आणि तो पदर पुढे आणा. दुसऱ्या दिवशी न सांगता साडी हजर. एक वाक्य सांगेल सिद्धांताचं, प्रमाण नंतर म्हणतो. वाक्य ऐका, मोठं गोड आहे दैवाते बुवा, आपल्या अंतकरणाला पाझर फोडेल असं वाक्य आहे. पत्नीच्या अंगावरची साडी फाटली याची लाज पत्नीला नाही, ती जशी पतीला आहे तसं भक्ताच्या जीवनात संकट आलं तर त्याची लाज देवाला आहे, लक्षात ठेवा. तुका मने नग्न भाज तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तुका मने नग्न तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तुका मने नग्न भाज तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी. तुका मने नग्न भाज तरी लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी, तरी ते लाज स्वामी. तुकोबारांची वाचा आतापर्यंत रामकृष्णारी म्हणत होती, पण रामेश्वर भट्टांनी ज्या मिनिटाला वाचा हातामध्ये धरली ना, त्या मिनिटाला जगद्गुरु तुकोबारांच्या रोमांच्यातून रामकृष्णारी बाहेर पडला महाराज. अखंड ज्याची वाचा पडी. आमच्या वाचेला कधी सवय लागेल. एक वाक्य सांगतो, नीट ऐका. तुलसी बार बार कहे प्रभु तू मेरा है,
तुलसी बार बार कहे प्रभु तू मेरा है, ए प्रभु एक बार तो कह दे तुलसी तू मेरा है. कधीतरी देवाने आपल्याला म्हणावं महाराज तू मला खूप आवडतोस. याला भजन म्हणतात राजा. हो तुका म्हणे देवा आवडे ऐसे करू सेवा. देवाला आवडेल असं भजन करावं महाराज. आम्ही फक्त आमच्या नातेवाईकांना आवडतं एवढंच भजन करतो महाराज. देवाला आवडलं पाहिजे भजन. भक्ती देवाला आवडली पाहिजे, भजन देवाला आवडलं पाहिजे महाराज. आपल्याला आवडून काही उपयोग नाही राजा हो त्याचा. ते अखंड असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये खंड नको. ऐका, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. नेघे 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 माझी वाचा विसावा. माझी वाचा आता एक क्षणभराचा सुद्धा विसावा घेत नाही, जे अखंड प्रभूचं चिंतन करत राहते. सांगतो तुम्हाला राजा हो, दुर्योधनाने एकदा भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, देवा जसा अर्जुन तुझा आत्याभाऊ आहे तसा मी पण तुझा आत्याभाऊ आहे, मग तुझं अर्जुनावरच जास्त प्रेम काय आहे? भगवंताने सांगितलं, दुर्योधना जशी वेळ येईल ना तसं तुला सांगेन एखाद्या वेळेस. आणि एक दिवस उजाडला, दुर्योधनाला बरोबर घेतलं आणि द्रौपदीच्या महालामध्ये गेलेत. दुर्योधनाला दारात उभं केलं आणि भगवान आतमध्ये गेलेत. काही काही माणसं दाराच्या बाहेरच उभी करायची असतात. आतमध्ये गेलेत. आतमध्ये असा प्रसंग होता, अर्जुन झोपी गेला होता आणि अर्जुनाचं डोकं द्रौपदीच्या मांडीवर होतं. द्रौपदी तेल लावत होती आणि मालिश करत होती. भगवान उठलेत आणि अर्जुनाला आपलं द्रौपदीला सांगितलं, ताई उठ आणि अर्जुनाचं डोकं माझ्या मांडीवर दे. प्रभू परमात्म्याने अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, तेल लावतो आणि मालिश करतोय. दारातून दुर्योधन ओरडला, देवा अर्जुनाची बायको बनलास. कोणाची बायको होणं एवढी सामान्य गोष्ट नाही राजाओ. एखाद्याचा बाप जर मेला तर लोक त्याच्याकडे भेटायला जातात. त्याला सांगतात, भाऊ बाप गेला, खूप चांगलं झालं, त्याचं वय झालं होतं, मनुष्य मरणारच आहे, जाऊ दे, काळजी करू नको, मी नाही का तुझा बाप. एखाद्याची आई मरू द्या तुम्ही, बाया जमून जमून त्याच्या जवळ जातात, भाऊ काळजी करू नको, आईचं सोनं झालं, आई जाणारच होती, चिंता करू नको, मी नाही का तुझी आई. एखाद्याची बायको मरू द्या बरं, जाईल त्याच्या जवळ कोणी? भगवान गेलेत ना महाराज, भगवान झाले ना अर्जुनाची बायको, म्हणून तर दुर्योधनाला हसू आलं. दुर्योधनाला हसू आलं हे भगवंताच्या लक्षात आलं. तेव्हा दुर्योधनाला जवळ बोलवलं आणि मालिश करता करता अर्जुनाच्या डोक्यातून एक केस उपटला आणि तो दुर्योधनाच्या हातावर ठेवला. तेव्हा तो केस उड्या मारत होता आणि म्हणत होता, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. आता अखंड ज्याची वाचा पडे, अशी वाचा जेव्हा प्रभूचं चिंतन करत राहील तोच खरा संसारी धन्य. दुसरं चरण, धन्य तो एक संसारी, 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 संसारी राम नाम जप उच्चारी, राम नाम जप उच्चारी, धन्य तो एक संसारी, ओ धन्य तो एक संसारी, राम अभंगातल्या द्वितीय चरणामध्ये प्रथम उद्गात्यामध्ये एकच शब्द आलाय आणि तो म्हणजे धन्य. धन्य शब्द कुठेही वापरता येत नाही, कुठे वापरायचा याच्याकरता एक श्लोक सांगतो तुम्हाला, सुंदर आलेला आहे. सानंदम सदनम सुताश सुदियो कांता मृदुभासिनी
सन्मित्रं सुतनो स्वयोषितीश आज्ञापरा सेवका आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमोपासतो हि सततं धन्य गृहस्थाश्रमः. अभंगातला श्लोकातला मतितार्थ सांगतो, लक्षपूर्वक ऐका. काय झालंय, काय झालंय, काही पाहिजे का तुम्हाला? पाणी हवंय का? पाणी हवंय? दे रे बाळा, इथे बाटली होती बघा, दे ती बाटली, दे मागे. विठाला 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 सोयी जेवढ्या झाल्यात तेवढी माणसं दुबळी झालीत महाराज. पूर्वी स्त्रिया 2 किलोमीटरहून पिण्याचं पाणी आणायच्यात, आठवतं तुम्हाला? तुमच्याकडे नाही आठवणार, आमच्या खेड्यामध्ये तुमच्याकडे सगळं आयतं मिळतं तुम्हाला. 2 किलोमीटरवरचं पाणी गावात आलं, गावातलं पाणी चौकात आलं, चौकातलं पाणी गल्लीत आलं, गल्लीतलं पाणी दारात आलं. तेवढं तर उचलून घरात भरायला पाहिजे का नको? तुम्ही 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 त्याच्यात सुद्धा प्रगती केली. एक नळी आणली, आता नळी ती बाहेर नळाला लावली की डायरेक्ट रांजणामध्येच सोडतात. रामबुवा भाग्य आपल्याला प्यायला पाणी ग्लासात मिळतं. त्यांच्या पाणी पिण्याच्या नादात जर तुम्ही पाणी भरण्याच्या नादात जर पाणी मागितलं तर काही दिवसात अशी सुद्धा प्रगती होईल. तीच नळी धरतील आणि तुमच्या तोंडात घालतील. सोयी जेवढ्या झाल्यात तेवढी माणसं दुबळी बनलीत. मी काहीतरी प्रमाण म्हटलं होतं. श्लोकाचा अर्थ सांगतो मराठीमध्ये. ताट बसा, एकदा कीर्तन संपलं. ताट बसा. ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य. ज्या घरातली मुलं प्रामाणिक आहेत ते घर धन्य. ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी आणि गोड बोलणारी आहे ते घर धन्य. ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य. ज्या घरामध्ये भगवान शंकराचं पूजन केलं जातं ते घर धन्य. ज्या घरातली माणसं केवळ स्वपत्नीशी रत आहेत ते घर धन्य. आणि ज्या घरामधली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य. आता याच्यावरच कीर्तन करावं लागणार आहे महाराज अगोदर. पण मी तुम्हाला एक धन्य शब्द सोडून दाखवतो फक्त. धन्य तो एक संसारी. कोण? राम नाम जो उच्चारी. संसारिक तो धन्य आहे खरा. कोणता? ज्याच्या मुखातून सदैव राम नामाचा उच्चार होतो महाराज, तोच संसारिक धन्य आहे. दुसरे नाहीत. राम नामाचा उच्चार ज्याच्या मुखातून सदैव चालू असतो, सदैव. सांगू तुम्हाला, बाकीचे वानर, बाकीचे वानर, पण माझे हनुमंतराय वा नर. राम नाम जो उच्चारी त्याचा परिपाक आहे महाराज. हा त्याचा परिपाक आहे. आपण वानर आहोत पण राम नामाचा गजर करा, तुम्हाला वा नर होता येईल महाराज. वा नर होणं हे राम नामाचं लक्षण आहे महाराज. आणि जीवनामध्ये वा म्हणता आलं पाहिजे. वा तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले, ते म्हणता आलं पाहिजे महाराज. आणि ते ज्याला बनता येतो तो धन्य आहे. राम नाम जो उच्चारी. जीवन जगण्याचं भलं कशामध्ये असतं सांगू? सुंदर चिंतन मानतो. मला आता असे वेध लागलेत की मी 11 पेक्षा पुढे कीर्तन करत नाही. पण तुमचं नेमकं 9:30ला चालू झालंय. तसं काही नाही ना, 11ला जरी बंद केलं तरी चालेल ना? पुढे 2 वाजेपर्यंत चालेल का? चालेल. आजूबाजूला लोक उभे होते, त्यांनी सांगितलं महाराज ते घर सोडून द्या, दुसऱ्या घरी जा. समर्थ म्हटले का? सप्ताहामध्ये 2-4 घर सोडूनच द्यावे लागतात. अहो त्या घरामध्ये जी बाई राहते. समर्थ म्हटले मी पण समर्थ आहे, घेतल्याशिवाय जाणार नाही. समर्थांनी ती बाई चुलीला पोचारा मारत होती. पोचारा, पोचारा म्हणजे काय त्या बाळाला विचारा. बाई तुला माहिती आहे?
ए राजा माझ्याकडे बघ ना, इकडे नको बघू. पोतारा माहितीये तुला? तुम्हाला नाही हो माहितीये? नाही. गुगलवर सर्च करा उद्या. पोचारा. पूर्वीच्या स्त्रिया पूर्वीच्या स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक करण्याच्या आधी चूल पवित्र करायच्यात. कपडा, माती आणि पाणी यांचं मिश्रण करून ती चूल सारवायच्यात. आत्ताच्या माऊल्या 8-8 दिवस गॅस सुद्धा पुसत नाही. धन्य माता पिता तया जिया. चूल पवित्र केल्याशिवाय त्या स्वयंपाक करत नसत. तो जो लाकडाचा आपला कापडाचा बोळा असायचा त्याला पोचारा म्हटलं जायचं. ती चुलीला पोचारा मारत होती आणि समर्थांनी आवाज दिला, ओम भवन्ति भिक्षांदेई. त्या बाईने तो पोचारा समर्थांना मारून फेकला. आजूबाजूचे लोक हसायला लागले. महाराज तुम्हाला आम्ही सांगितलं होतं तिथे थांबू नका, काही मिळणार नाही. समर्थ म्हटले हे काय घेतलं ना पोचारा आणि काय कराल त्याला? ऐकताय ना तुम्ही? झोपले नाही ना अजून? थोड्या वेळात झोपा. ऐका 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 ना राजाओ. समर्थांनी काय केलं माहितीये? तो पोचारा उचलला, गंगेवर नेला, स्वच्छ धुवून टाकला, तो वाळवला, त्याच्या चिंध्या काढल्या, त्याच्या 108 वाती तयार केल्या, त्या तुपामध्ये भिजवल्या, प्रभू रामरायाच्या मंदिरामध्ये जाऊन जाळल्यात. जेव्हा त्याचा लख प्रकाश पडला तेव्हा समर्थ म्हटले, हे प्रभू मला पोचारा मारून फेकणाऱ्या बाईच्या जीवनात असा लख प्रकाश पडू दे म्हटलेत. तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले हो. जीवन जगता आलं पाहिजे रे राजा हो. आपल्याला जीवन जगता येत नाही हे आपलं दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे आपलं. साधू संत जीवन जगून गेलेत म्हणून त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. महाराज संत कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात संत? संत तो जिजाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. त्यांचा आदर्श आमच्या समोर आहे महाराज. त्यांनी जगाला सांगितलंय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर रामनामाचा गजर करा. चला एवढंच काय, रामनामाचा उच्चार करणाऱ्याच्या पुढे काळ सुद्धा उभा राहू शकत नाही. तिसरं चरण राम नाम करी जय वाचा. राम नाम कर वाचा. राम नाम कर जय 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 वाचा. आज्ञा धारक धन्य तो एक वजा करा दैवते बुवा. कारण मी खूप दिवस गुळ खाल्ला, त्याचा परिणाम असा झाला गुळामध्ये ना
केमिकल खूप असतं. ते केमिकलमुळे घसा खराब होतो. शक्यतोवर मिळालं तर खडी साखर घ्या. खडी साखरेमध्ये केमिकलचं प्रमाण कमी असतं. कोणी आणून दिलं तर खात जा. उगीच घरचा खर्च नाही करायचा. किती करत राहायचं लोकांकरता. राम नाम गर देवाच्या काळ आज्ञाधारक त्याचा सगळ्यात मोठा फायदा. सगळ्यात मोठा फायदा माझं काळजी करू. माझं ना आज जेवण पण खूप जास्त झालंय त्यामुळे मला त्रास होतोय बोलताना. जी वाचा राम नामाची गर्जना करते काळ त्याचा आज्ञाधारक होतो. दड 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 दुडू 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 भाई सुटला. जगद्गुरु तुकोबराय भजन करायला लागलेत महाराज. भजनाचं सामर्थ्य इतकं वाढलं की एक दिवशी काळ घ्यायला आला तुकोबरायनं. काळ त्या काळाला पाहिलं. जगद्गुरु तुकोबराय धीटपणे उभे राहिलेत. महाराज आज तुमचा नंबर आहे. जाय येत नाही मी तुझ्यासोबत. महाराज तुमचाच अभंग आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. हा देह काळाचा आहे. तुम्हाला द्यावा लागेल. तुकाराम महाराज सांगतात कोणाजवळ मागतोय देह? तुकाराम महाराजांजवळ. अरे मला आजपर्यंत गुटखा माहिती नाही, तंबाखू माहिती नाही, मद्यपान मी कधी केलं नाही, मांसाहार केला नाही. माझं शरीर देवापेक्षा पण पवित्र आहे. हे तुकोबरायांनीच म्हणावं, तुम्ही आपण नाही. हे तुकोबरायांनीच म्हणावं. आणि माझ्याजवळ शरीर मागतो, देत नाही. काळाचे शब्द सांगू. काळ काय म्हटला? महाराज तुम्ही जर तुमचा देह मला देत नसाल तर एक काम करा. म्हटले काय? तुम्ही ज्या विमानावर चालले ना वैकुंठामध्ये, त्या विमानाची मी पायरी होतो. तुमचा पाय माझ्या डोक्यावर ठेवा मग विमानात बसा. म्हटलं जगा काळ खाय आम्ही माथा दिला. कोण? काळ. काळ काळ साधा आहे का महाराज? काळ असा मारतो महाराज. काय सांगावं तुम्हाला. काळ एकच टकोरा मारतो आणि विचारतो सांग कीर्तन ऐकायला खाली बसला होता का खुर्चीवर बसला होता? काळ 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 साधा नाही मारत. मारत मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसा. माणसं दोन ठिकाणी मारताना हायगाई करत नाही. एक भर गर्दीत चोर सापडावा आणि दोन उभ्या पिकात जनावर सापडावं. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो आळंदी ते पंढरपूर. यांना माहिती आहे 82 नंबरची दिंडी आमची. आळंदी ते पंढरपूर 19 दिवसाचा प्रवास असतो. 4 लाख लोक पायी चालतात. किती? 4. तुम्ही इतके थकलेत की 4 लाख असा शब्द सुद्धा तुमच्या तोंडातून निघत नाही. 4 लाख किती लोक असतात? 4 लाख. आणि त्या 4 लाखामध्ये एखादा चोर पण असतो महाराज. असा शितापीने चोरी करतो ना, सापडतच नाही. पण जर सापडला मग मारायला किती लाख? 4 लाख. आणि मार खायला तो एकटा. असे मारतात महाराज लोक. म्हातारे माणसं सुद्धा काठी टेकायला नसले तरी चालेल पण मारतात. मयूर महाराज अशा गर्दीमध्ये जर माझ्यासारखं एखादं बावळत शिरलं, नका मारू रे त्याला, जाऊ द्या, केली असेल चोरी त्याने, पोटा करताच चोरी करतो ना माणूस. सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कोणी प्राणा. तोच यम, तोच यम. एकाला यम घ्यायला आला. त्याने याला सांगितलं चल आज तुझा नंबर आहे, कर तयारी. हा म्हटलं यमराजा तुझं आमंत्रण कोणीच टाळत नाही पण एक 10 मिनिटाची वेळ दे मला. का? फक्त 10 मिनिटाची वेळ दे. कल्याण फाट्यावर जातोय, एकाकडे उधारी बाकी आहे तेवढी घेऊन येतो, बायकोजवळ देतो मग तुझ्याबरोबर येतो. यमराजा म्हणे आजपर्यंत माझ्याकडे कोणी 1 मिनिटाची वेळ मागितली नाही आणि 10 मिनिटाची वेळ मागतं, प्रामाणिक दिसतंय, जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय? 11व्या मिनिटात जर उजाडला तर तुला उचलायला कल्याण फाट्यावर येईल, लक्षात ठेव म्हटले. हा म्हटला काही हरकत नाही. गेलं महाराज. हे इतकं हुशार होतं दैवते बुवा. 10 मिनिटाची वेळ काढून गेलं, 9व्याच मिनिटाला हजर झालं. यमाला पण आनंद झाला. वा वा वा, प्रामाणिक दिसतो. चल कर आता तयारी, निघ माझ्याबरोबर. तो म्हटले यमराजा अजून फक्त 5 मिनिटं थांब.
आता काय राहिलं, स्वयंपाक तयार आहे, बायकोला 2 ताटे बनवायला लावतो. ताटं म्हणतात ना, बायकोला 2 ताटे बनवायला लावतो, आपण 2 जण जेवण करू आणि मग बरोबरच निघू. यम म्हटलं आजपर्यंत मला कोणी पाणी सुद्धा पाजलं नाही, हा जेवणाचं आमंत्रण दिसतोय, प्रामाणिक दिसतो, चल कर तयारी. घरात गेला आणि आपल्या बायकोला सांगितलं 2 ताटं बनव आणि यमाचं जे ताट राहील त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाक म्हटले. महाराज त्याची बायको पण लई हुशार होती हो, पुरण्याचंच माहेर होतं तिचं. तिने पण 2 ताटं बनवलीत आणि यमाच्या ताटामध्ये जो गुंगीचं औषध टाकलं, मैरवा ते इतकं प्रभावी होतं औषध. यम जेवता जेवता झोपला, जेवता जेवता झोपला. याने काय केलं माहितीये, ते यमाचे खिसे चाचपडलेत. त्या यमाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीमध्ये त्या दिवशी ज्या 10 लोकांना उचलायचं होतं त्या 10 लोकांचे नाव होती. याचं पहिल्याच नंबरला नाव होतं. याने काय केलं, ते 1 नंबरचं नाव खोडून टाकलं आणि 10व्या नंबरला टाकून दिलं. म्हणजे उचललं बी तर सगळ्यांचे, शेवटी उचलेल असं. ती चिठ्ठी पुन्हा यमाच्या खिशात ठेवून दिली. हा पण झोपला. यम पहाटेला 4 वाजताच उठला, गुंगी उतरल्याबरोबर. याला उठवलंय, मी इथे कस काय, काल तुम्ही जेवता जेवता झोपले, मी तुम्हाला उठवलंच नाही असं. वा 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 वा, तू चांगली बेडदास्त ठेवली रे माझी. काय झालं, अरे मला कोणी पाणी पाजत नाही, तू पाणी पाजलं, तू जेवायला दिलं, मला कोणी एक क्षणभर उभं राहू देत नाही, तू मला मुक्कामाला जागा दिली, मी यथेच्छ आराम केला, मला खूप प्रसन्न वाटलं राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तुला आज एक बक्षीस देणार आहे. याला इतका आनंद झाला. यमराजा काय बक्षीस देणार आहे, मी जे 10 माणसं उचलणार होतो ना ते वरून नंबर लावणार होतो, आता खालून नंबर लावतो. ज्याला नाही कळालं त्यांच्याकरता कीर्तन झाल्यावर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही कितीही ज्ञानी असा, कितीही गुणी असा, कितीही संपन्न असा, पण मृत्यूला मात्र सामोरं जावंच लागतं. पण तुकोबरे सांगतात, रामनामाची जो गर्जना करतो काळ त्याच्या पुढे नतमस्तक होतो. विठोबा रखुमाई हरि जय विठोबाय रखुमाई. हात वरती करा सगळ्यांनी. विठोबा रखुमाई, हरि जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, हे विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, हरि जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, हरि जय जय ताळ. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय विठोबा, जय जय विठोबा, हरि जय जय 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 हरि जय हरि जय 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. राम राम गरजे वाचा, काळ आज्ञाधारक त्याचा. ऐका किती ताकद आहे रामनामामध्ये. जीवनामधला एकदा विषय राम बनू दे. आवाज सुंदर आहे असू दे. जीवनातला एकदा विषय राम बनू दे. जीवनातली सगळी संकट दूर चालली जातात राजा. रावणाने एके दिवशी ग्रामसभा बोलवली. ग्रामसभा तुमच्याकडे होती का ग्रामसभा?
कधी असते माहितीच नाही तुम्हाला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला असते. कधी गेलात का? गेलं पाहिजे. सरपंचाला विचारलं पाहिजे आमच्याकडे नळ का येत नाही, तुमच्याकडे नळ येतात का, पाणी येतं, विचारलं पाहिजे सरपंचाला. ग्रामसेवकांना विचारलं पाहिजे लाईट का वेळेवर लागत नाहीत, जाणणारी माणसं का येत नाहीत. आपला अधिकार आहे तो. ग्रामसभा बोलवली आणि रावणाने ग्रामसभेमध्ये कायदा संमत केला. काय? माझ्या नगरीमध्ये जो कोणी माझ्या दुश्मनाचं नाव घेईल त्याची जिव्हा छाटण्यात येईल म्हणून. एक अपक्ष होता त्याच्यामध्ये, अपक्ष. तो अपक्ष उभा राहिला आणि त्या रावणाला सांगितलं, ए रावणा, तुझा कायदा मंजूर होऊ शकत नाही. का? माणसाने कायदा अगोदर घरात राबवावा मग लोकांना शिकवावा. आपण बाहेर कीर्तन करत फिरायची, आपण बाहेर कीर्तन करत फिरायची आणि आपल्या पोरांनी गावात पत्ते खेळत बसायचं, असं जमत नसतं. आधी कायदा लोकांना सांगण्याआधी आपल्या घरात राबवावा लागतो. हा, एवढं साधं नाही ते. काय झालं? काय झालं? लोकांच्या काय जीवा छाटतो. तुझा भाऊ पाय, तो रामाचं नाव घेतो. कोण? बिभीषण. तलवारच उपसली आणि बिभीषणाच्या दारासमोर गेला. बिभीषणाचं दार बंद होतं. आतमध्ये बिभीषण प्रभूचं चिंतन करत बसले होते. हो, दाराच्या फटीवर एका फटीवर रा लिहिलेला होता आणि दुसऱ्या फटीवर म लिहिलेला होता. असा चिल्ला रावण आवाज दिला, बिभीषण. आवाज बिभीषण बिभीषण बिभीषण. माझा उद्देश वेगळा होता. एखादा झोपलेला असेल तर येऊन लागेल म्हणून. बिभीषणाने दरवाजा उघडला आणि बाहेर आला. रावणाचं ते अकराळ विकराळ रूप पाहिले ना, हात जोडले. दादा, इथे का आलास? मला भेटायला आलास? नाही. मग दरवाजा बंद कर. बिभीषणाने दरवाजा बंद केला तेव्हा दृष्टीपथास आलं, एका फटीवर रा आणि दुसऱ्या फटीवर म लिहिलेला होता. दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. कीर्तन संपलं आता. एकदम सर्वांगाचे कान करून ऐका मित्र. माझा एक एक शब्द वाया जाऊ दे नका. रावणाने बिभीषणाला विचारलं, बिभीषणा, हे नाव कोणाचं आहे? बिभीषणाने एकच विचार केला, याच्या तोंडात या योगाने का होईना जर एवढं नाव येऊन गेलं तर याचा उद्धारच होईल. कोणाचा? रावणाचा. असं बिभीषणाला वाटतं. याचा उद्धार व्हावा. बिभीषणाने काय सांगितलं आपल्या मोठ्या भावाला, दादा, अरे आपण दोघं जण शाळेत बरोबरच जात होतो. मधल्या सुट्टीत डब्यामध्ये खिचडी आपण बरोबरच आणत होतो. मला गुरुजींनी शिकवलं तसं तुला पण शिकवलंय. अक्षर ज्ञान मला आहे ना, तुला पण आहे दादा. काय म्हटलं बिभीषणाला? बिभीषण, मी वाचणार नाही. नाही कळलं त्यांना अजून. रावण म्हटला, बिभीषण, मी वाचणार नाही. अरे दादा, वाच. एवढीच संधी आहे तुला फक्त आता वाचायची. आता बिभीषणाने पुन्हा आव्हान केल्यावर रावणाने शब्द प्रयोग बदलला. रावण काय म्हटला माहितीये? बिभीषणा, मी वाचणारच नाही. मग माझा नाविलाज आहे. आता तू जर ठरवलेलंच आहे तुला वाचायचंच नाही तर मग माझा नाविलाज आहे. तुला काय वाटतं दादा, हे नाव कोणाचं आहे? माझ्या दुश्मनाचं. साप खोट आहे दादा, हे नाव तुझ्या दुश्मनाचं नाही रे. मग मला रोज तुझी वहिनीची आठवण येते ना, पण तू मला भेटायला येणं मला शक्य नाही. म्हणून मी रावणातला रा काढला आणि वहिनीच्या मंदोदरीतला म काढून दोघांचा राम तयार केला. जीवनातली ही अवस्था ज्या दिवशी तुमची प्राप्त होईल त्या दिवशी तुमचंही जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. राजा, जीवन धन्य करायचं असेल, दृष्टांत क्रमांक 2. याला फार वेग आहे बघा ढेळाला, खूप पळतं ते. 2 मिनिटं आता फक्त. तुम्ही म्हणाल तुम्ही तर केव्हाच 2 मिनिटं म्हणतायत. कीर्तनातले मिनिटं मोठी मोठी असतात. अजून 2 मिनिटं फक्त. सेतू बांधण्याचं काम चालू होतं लंकेमध्ये. ही बातमी लंकेमध्ये येऊन धडकली. सगळं सैन्य बिथरलं, राक्षस पळायला लागलेत. रावण युद्धतळावर आला आणि पळणाऱ्या राक्षसांना विचारतोय, कुठे चाललायत? आम्ही आमचा जीव घेऊन पळणार. का? राम येतोय. कसा येईल?
एकटानं येते रावणा. 18 पद्म वाहणार आहेत, 18 पद्म. ए टोपी, ए इकडे बघ. शाळेत जातो का? शाळेत जातो का? स्कूल में जाता है? अरे हो म्हण, नाही तर नाही म्हण. तुम्हाला विचारून सांगतो हो म्हणू का नाही. पोरं बी कलाकारच आहेत तुमच्या गावचे. बाकी कितवीला जातोस? 5वी. त्याला हे सुद्धा माहिती नाही आपण कितवीला होतास. तू कितवीला जातो? तुझी डंगरी शाळा आहे. कितवीला? 5वी. एकक नंतर दशक येतो, दशक नंतर शतक येतो, बरोबर आहे. आता तू पुढे म्हण. हा, आता तू पुढे म्हण. एकक, दशक, शतक, पुढे इकडे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दशखर्व, निखर्व, दशनिखर्व, शंक, दशशंक आणि मग पद्माचा नंबर आहे. एकावर किती शून्य? घरी गेल्यावर पहा. असे 18 पद्मवान आहेत. 18 पद्म. रावण म्हटलं राहू द्या ना, राहू द्या ना. 18 पद्मांपैकी एकच आलं होतं ना परवा. आमचे हनुमंतराय, त्याने तुझ्या दाढे मिशा जाळून टाकल्यात. लंकिणी नावाची राक्षसीनी मारून टाकली. अशोक बागेचा विध्वंस करून टाकला. तरी तुम्ही त्याचा काहीच बिघडू शकला नाहीत. 18 पद्म जर घुसले तर रेशन कार्ड सुद्धा राहू देणार नाहीत. अरे पण ते येतील कस काय? पायना सेतू बांधायचं काम चालू आहे. रावण मायावी होता, अशी अधांतरीत उडी मारली. पाहतो तो काय, खरंच सेतू बांधायचं काम चालू होतं. खाली उतरत आला, येताना हसत झाला. सगळे राक्षस परत आलेत. त्यांनी विचारलं, रावणा का हसतायत? अरे वेडे आहात तुम्ही, पाण्यावर दगड तारणं हे मायावी काम आहे, हे मला सुद्धा येतं म्हटले. शक्यच नाही. अरे मी पण पाण्यावर दगड तारतो. रावणा शक्य नाही ते. आणा दगड. दगड आणला एकाने राक्षसाने. तो तोंडाजवळ धरला रावणाने. काहीतरी पुटपुटला आणि जसा पाण्यावर फेकला तसा तो दगड तरला. तरला. महाराज, जेवढे राक्षस पळून गेले होते ना, सगळे परत आले, नाचायला लागले. काही काही राक्षसांनी दारू पिऊन घेतली. एक राक्षस भिवंडीला गेलं आणि त्याने डीजे लावून आणला. डीजे. का बरं? डीजेवर नाचावं राक्षसांनीच. आणि पूर्वी तरी डीजेवर फक्त राक्षसच नाचायचे. आता राक्षसीनी पण नाचायला लागल्यात महाराज. भर चौकामध्ये सासू पाहत नाही, सासरे पाहत नाही, दीर पाहत नाही, जेठ पाहत नाही. डोक्यावरचा पदर काढतात, कमरेला खोसतात. आता नका घेऊ, आता राहू दे, डोक्यावर नका घेऊ, आता राहू दे. कमरेला खोसतात आणि भर चौकात नाचतात महाराज. दुर्दैव आहे आपलं. बिनधास्त नाचायला लागले सगळे राक्षस. का? आपल्या पण मालकात एवढी ताकद आहे की तो पाण्यावर दगड तारू शकतो. एका राक्षसाने रावणाला खांद्यावर घेतलं, त्याची मिरवणूक काढली. ती मिरवणूक नेमकीच मंदोदरीच्या महालासमोर आली. मंदोदरीने गॅलरीत येऊन पाहिलं आपल्या नवऱ्याची मिरवणूक. बऱ्याच बायांना त्यांच्या नवऱ्याची मिरवणूक निघून जाते तरी माहिती पडत नाही. तिने एका दासीला बोलवलं आणि सांगितलं, खाली जाऊन नाचणाऱ्या राक्षसाला विचार, ही मिरवणूक कशाची? होतं ना नाचणार, दारू पिऊन नाचत होतं ते. ऐकतच नव्हतं. अरे ही मिरवणूक कशाची? पुढे जायचं नाही, इथेच वाच. अरे बाबा, मी काय विचारते तुला, ही मिरवणूक कशाची आहे? ते राक्षस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. ते दारू पिलेलं होतं. दारू पिणाऱ्या माणसाची दारू उतरवायची असेल तर एक प्रयोग करायचा. हात वरती घ्यायचा, अंगठा मध्ये घालायचा, चारी बोटांची मूठ वाळायची, त्याच्या नाकावर बुक्की मारायची. फक्त माझं नाव सांगायचं नाही. एकाच बुक्कीमध्ये शुद्धीवर आलं. आणि मग विचारतो, काय म्हणतेस, काय म्हणतेस? हे मिरवणूक कशाची? तुला माहिती नाही? नाही. आपल्या मालकाने पाण्यावर दगड तारला, त्याची ही मिरवणूक आहे. धावतच गेली आणि मंदोदरीला सांगितलं, आई तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या मालकाने पाण्यावर दगड तारला, त्याची ही मिरवणूक आहे. गपकन मंदोदरी खाली बसली. माणसाने सगळ्या ठिकाणी मिजास मारायची.
बाहेर बाहेर खुर्चीवर बसलेले इथे बसलेले, तुम्हाला सांगतो माणसाने सगळ्या ठिकाणी मिजास मारायची, फक्त बायको जवळ आली का आपली मूछ खाली करायची महाराज. तिला आपला सगळा सातबारा उतारा माहीत राहतो भाऊ. आपण किती पाण्यात आहोत हे तिला. रावणाची वाट पाहत होती. रावण आला, मंदोदरी पायाजवळ बसली आणि रावणाला प्रश्न विचारला. मालक एक प्रश्न विचारू म्हटल्याबरोबर करण्याची ताकद रामामध्ये सुद्धा नाही. फक्त 2च इंजिनियर असे शापित आहेत ज्यांना पाण्याची खोली माहिती आहेत. त्यांचं नाव आहे नल आणि नील. तेच फक्त पाण्यावर दगड तारतात. तुम्ही पाण्यावर दगड कसा तारला? मंदोदरी जाऊ दे, मी राजकारण केलं. राजकारण करावं रावणांनीच. काय राजकारण केलं? माझं सैन्य बिथरलं होतं, पळून चाललं होतं. मी माझ्या सैन्याला सांगितलं मी पाण्यावर दगड तारतो. कसा तारला? तो दगड उचलला, तोंडाजवळ घेतला आणि त्या दगडाला सांगितलं, हे दगडा तू पाण्यावर तारला तर ठीक, नाही तर तुला राम नामाची शपथ म्हणून जसा फेकला तसा तो दगड पाण्यावर तारला. राम नाम गरजे वाचा, काळ आज्ञाधारक त्याचा. तुकाराम महाराज सांगतात, याच एका गोष्टीमुळे आमच्या जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त झाली. अभंगातलं शेवट. तुका म्हणे राम नामी, 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 तुका
हे राम नाम धुरारी, राम नाम धुरारी, धन्य तोये संसारी, धन्य ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज झालेली सेवा काया वच्याप्रमाणे आदरणीय गुरुवर्य आबासाहेब बाळ महाराजांच्या चरणी काया वाच्यापणे समर्पित करतो. थोडीशी प्रथा बदलली. आमच्या भागामध्ये दैवते महाराज तुम्हाला ज्ञात असेल 11च्या पुढे कीर्तन करत नाही, करतच नाही. भागाभागातल्या प्रथा अलग असतात आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उतरे, नाही विचारिला आधी बार